पुराने कडूचे काय रे ते हाँ बिल्कुल, जो टीम फाइनल में फर्स्ट प्राइज मारेगी पूरी टीम को लेके जाएंगे फलैन कैंप में खोपोली। तो वहां तो मुझे लगता है बिल्कुल बेहतर मजा आ जाएगा। प्रणय जी प्रणय कड़ू इनके नेतृत्व में ये कारनामा होगा। कौन सी टीम फाइनल में जाएगा, क्योंकि प्रीमियर लीग होता है वो गांव का अभिमान होता है। तो अंतिम ये मैच है, मेगा फाइनल का अंतिम मुकाबला है। कौन जीतेगा, कौन बनेगा बामन डोंगरी टीम का शहंशाह चैंपियन। रंजीत ठाकुर और सुभाष नाइक ये सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर आए और निखिल खोत गेंदबाजी के बाउंड्री संभालने के लिए आए। सी अगर सुपर किंग्स आईवा कैच कोई भी पकड़ सकते हैं, तो अमित ठाकुर साहब की तरफ से 100 रुपए का इनाम है। चलते हरी झंडी अंपायर ने दिखाई है, मैच को शुरू होने जा रही है। निखिल खोत तैयार है गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए। इस बार देखा जाए रंजीत ठाकुर के लिए पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, चली गई थी फाइनल बाउंड्री के बाद। दूसरे टप्पे के साथ पुरंदर योद्धा ड्रेसिंग रूम में 4 रन के लिए। रामगढ़ के तरफ जा रहे हैं लोनागढ़ के साथ, तो जाके गब्बर को बताओ कि 17 को होली है। एक बार फिर से इस बार ये कैच ड्रॉप 4 रन। स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील साहेब आणि त्यांच्या साथीला विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होतं। आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब, या स्पर्धेच्या प्रसंगी आपली उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। उपस्थित मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। शब्द सुमनांनी या मेगा फायनलच्या प्रसंगी बामनडोंगरी प्रीमियर लीग मध्ये उपस्थित होत असताना मान्यवरांचं हार्दिक 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 असं स्वागत। दोपहर का खाना और आप सभी का यहाँ आना बेहद अहमियत रखता है आणि तुमचं आमच्यासाठी इथली उपस्थिती फार महत्त्वाची आणि मोलाची आहे। वळूया मॅचकडे, वळूया समालोचन कक्षाकडे। बिल्कुल, तो इसी बीच यहाँ थोड़ी सी गेंद लेस्टम के ऊपर से चली गई। गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। अतिथि देव भव, ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। मेहमान जो हमारे लिए वो भगवान जैसे आए मेहमानों का दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत। रविशेठ पाटिल साहब और प्रीतम म्हात्रे साहब दोनों की दिग्गज जोड़ी, जय वीरू जैसी जोड़ी इस बार बामनडोंगरी प्रीमियर लीग के लिए आई है। क्या चाहिए और अच्छी बॉल थी। तर सन्माननीय निलेश खरकर साहेब उळवे, त्याचप्रमाणे नितेशजी म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य मोरावेचे यांचंही आगमन आमच्या मंचाकडे होत आहे। मेहमानों का स्वागत छक्के के साथ किया और कह दिया आओ बैठने के लिए। बेहतरीन छक्का। के बाद स्कोर 14 के घर में शानदार तरीके से बल्लेबाजी चल रही है। फाइनल का मुकाबला है
महामुकाबला है, शहंशाह बनने का मुकाबला है। क्या रंजीत ठाकुर धाकड़ बल्लेबाजी कर रहा है, निखिल खोत की यह अंतिम बॉल। एक बार फिर से इस बार चौथा हिट कर दिया है, दूसरे टप्पे के साथ सीमा रेखा का दर्शन लेने के लिए डीप फाइनल के ऊपर दमदार चौवा। इस रायगढ़ जिला ये क्रिकेट की पंडरी है और रायगढ़ किले के ऊपर मेरे राजा की समाधि है, इसीलिए रायगढ़ किला जिला ये पुण्यवान है। और क्रिकेट की पंडरी के तौर के ऊपर टेनिस क्रिकेट में इस रायगढ़ का झंडा विदेशी देशों में हमारे सभी जो दिग्गज खिलाड़ी है उन्होंने ऊंचा कर दिया है। 18 स्कोर। मिकी माउस आपको विनती है, आप हमारे यहां आइए। जो हमारे अतिथि बैठे हुए हैं वो आपके कौतुक कर रहे कि इतनी गर्मी में आप बेहतरीन डांस कर रहे हैं। सुहास नाइक जिन्होंने अभी तक खाता नहीं खोल दिया है लेकिन पहली दफा गेंद को खेलने के लिए तैयार है। 19 स्कोर पहुंचाए, 18 स्कोर पहुंचाए। एक बार फुल टॉस गेंद है, इस बार देखा जाए हवा में जरूर गेंद है, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई, 1 रन इकट्ठा किया, रंजीत ठाकुर ने मना कर दिया और 1 रनों के साथ स्कोर पहुंचाए 19 के घर में बगैर नुकसान पे। तेज तर्रार ये पार्टनरशिप देखने को मिल चुका है। क्रिकेट का खेल भागीदारियों का खेल है। 2006 में आप सभी ने देखा होगा एक शानदार भागीदारी हुई थी हर्षल गिब्स और स्टीव स्मिथ के बीच, जब 434 का स्कोर खड़ा कर दिया था। मनोज नाइक की अगली बॉल, तैयार है मनोज नाइक, राइट आर्म, अच्छी बॉल वाइड यॉर्कर फेंकी है। और इस बार कहते हैं ना कि गतिशील चाहिए और वेरिएशन है, गेंदबाज की ताकत है, गति परिवर्तन करना चाहिए। अच्छी बॉल फेंकी है, गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद चली गई है। टीम का स्कोर है 19 के घर में। 4 गेंदें शेष। ये फाइनल का मुकाबला है, फाइनल का मुकाबला है, आपके लिए बड़ी मेजबानी है। फर्स्ट इनिंग चल रही है और एक बार फिर से हवा में और इसी के साथ बैकवर्ड पॉइंट के ऊपर लिया कैच, बड़ी मछली को जाल में फंसा दिया रंजीत ठाकुर। बैक टू द डगआउट। ने शानदार कैच लिया, तारीफ करना पड़ेगा। ये संगीत और ये इस बार देखा जाए कोली गीत वेसावकर मंडली की याद आ गई है। हमारे आदरणीय रवि बड़ी साहब, इनके जमाने में ये लोक कोली गीत इतना फेमस था कि वेसावकर मंडली की याद आती है। श्रीकांत नारायण साहब, शैला चिकली, इनका ये आवाज सुनने के बाद क्या मजा थी। गुजरा हुआ जमाना दोबारा नहीं आता है, लेकिन वो जमाने की याद आती है ना तो ये जमाना फीका पड़ जाता है, क्योंकि उस जमाने में चिट्ठी के ऊपर प्रेम चलता था, बहुत मजा आता है। अब तो लाल मिर्ची हरा डेट याद आ गई तो फेसबुक के ऊपर बैठ, बदल गया है जमाना। तो इसी बीच स्कोर 19 के घर में रुका हुआ है। अगली बॉल इस बार जोरदार हिट करने गए थे, गेंद बल्ले का संपर्क होने नहीं दिया, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद रखी क्रिश मात्रे को, इस गेंद ने चकमा दिया और गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में चली गई। डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। हमारे सम्माननीय मेहमान रविशेठ पाटिल साहब, प्रीतम सेठ मात्रे साहब, नीलेश जी मात्रे साहब, नीलेश खालकर साहब और सभी हमारे अतिथि बैठे हुए और इस बामन डोंगरी प्रीमियर लीग का आनंद ले रहे। अगली बॉल
जोरदार हिट कर दिया, लेकिन जहां शॉर्ट पॉइंट लेग खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, जब तक एक सिंगल जरूर मिलेगा या क्रिश मात्रे को। एक सिंगल के साथ सिंहगढ़ सुपर किंग्स टीम का स्कोर पहुंचा है 20। एक विकेट के नुकसान पे रंजीत ठाकुर की 18 रनों की बहुमूल्य बेजोड़ पारी खत्म हो गई है। 20 पे स्कोर, अंतिम बॉल शेष है। और बाहर फुल टॉस गेंद, आसमान में छूती हुई गेंद और एयर होस्टर की गोदी में जाकर गिर चुकी है 6 रन के लिए। हम 28-28 के प्रोवाइडर और सतीश यादव साहब पुलिस कलम्बोली के हमारे यहां मौजूद, ये भी मैच का आनंद ले रहे। वैसा हमारा राष्ट्रीय खेल तो हॉकी है, लेकिन तुम्हारी हमारी नजर इतने क्रिकेट के ऊपर इतनी तगड़ी हो गई है कि हमारा ये खेल पसंदीदा बन चुका है। हम ये भी सोच रहे हैं कि दूसरा खेल के ऊपर हमारा ध्यान नहीं है। अगर 25 जून 1983 का विश्व कप गडकरी साहब, अगर कपिल देव साहब के नेतृत्व में हिंदुस्तान जीतता नहीं तो तुम्हारा हमारा लक्ष्य इस खेल के ऊपर कम होता। सलूट करते हैं हम कपिल देव साहब, उन सभी खिलाड़ियों को। करोड़ों लोगों की दुआ थी, इसलिए वेस्ट इंडीज को उसी टाइम ब्रेक देना बहुत कठिन था। वेस्ट इंडीज को परास्त करके पहला वर्ल्ड कप इंग्लैंड के लॉर्ड्स के मैदान पे हिंदुस्तान लाया है कपिल देव साहब की सेना ने। 2011 में हमने दूसरा विश्व कप जीता धोनी साहब के नेतृत्व में, लेकिन 83 का वर्ल्ड कप क्या था? एक दिग्गज टीम थी 75 से 80 के दशक में, जिनका दबदबा था, जिनके बॉलर सपने में आते थे। माइकल होल्डिंग, एंडी रॉबर्ट्स, जोएल गार्नल और ऐसे खतरनाक क्रॉप जैसे बॉलर, जैसे तोप के गोले ही आते थे सपने में, बहुत डेंजर थे। लेकिन हमारे अकेले लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब बिना हेलमेट से उनका सामना करते थे। अगली बॉल है, जोरदार हिट कर दिया, बाहर जाने की संभावना है। टाइमिंग बेमिसाल और गेंद चली गई सीधी, तीर की जैसे थप्पड़ मारी, 6 रन। दिक्कत नहीं भाई। जबरदस्ती है बीपीएल बामन डोंगरी प्रीमियर लीग का नियोजन। प्रीत मात्रे की अगली बॉल क्रिश मात्रे के लिए। मात्रे बना मात्रे, एक बार फिर से इस बार बॉडी के टकरा गई गेंद, रनर का मौका बन सकता है। अंपायर साहब क्या आपका इशारा है? तो लगता है इस बार देखा जाए तीसरे अंपायर की मांग की है, जरूर 24 इवेंट के माध्यम जाएगा, क्योंकि आजकल का जमाना इंटरनेट का जमाना, फास्ट क्रिकेट है, कोई भी अंपायर रिस्क नहीं ले रहे। और उन्होंने देखा कि ऊपर ही जाता हो। तेजस मात्रे साहब चेक कीजिए कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज में पहुंचे, बल्ला हवा में है, क्या है? दूध का दूध और पानी का पानी करेगा 24 इवेंट लाइव। चेक जरूर कर रहे हैं, डिसीजन पेंडिंग है। लाल बत्ती जलेगी, हरी बत्ती। ये देखिए मिकी मिकी, अरे यार उसको उठाओ मत। ये देखिए हो जाएगा उसकी है ना, वो जानबूझ के तू करेगा। संभाल के कहते हैं ना कि एक बार लड़की ने पीछा किया तो छोड़ने वाला नहीं है। तो देखिए उसका ही पीछा उन्होंने किया है। मिकी माउस आप इधर आइए, मिकी माउस इधर आइए, जहां हमारे मेहमान उपस्थित है इधर आइए आप। आपका डांस हमारे अतिथि गणों के सामने कीजिए। आउट है क्या मैसेज? आउट है क्या? आउट। इस बार देखा जाए, इसलिए कहता हूं ना कि नजदीक से
मैच अंपायर देखते जरूर है, लेकिन ये डिसीजन बहुत थोड़ा सा सीरियसली था, तो उन्होंने रिस्क नहीं लिया, ऊपर गए और उसके बाद देखा जाए आउट डिक्लेयर किया। क्रिश मात्रे बार। मिकी माउस, आपको विनती है कि आप इधर आइए, नहीं तो पेमेंट हमारे हाथ में है, ये ध्यान में। थोड़ा सा इस बात का घबराहट करना ही पड़ता है। मात्रे साहब और पाटिल साहब जी को मालूम है कि कई बार तो इलेक्शन का पीरियड होता है कि कहते हैं कि वोटिंग यहां नहीं आएगा तो खतरा भी हो सकता है, उसी तरह उन्हें थोड़ा खतरा भी देना पड़ता है। आइए 32 स्कोर, हंसी मजाक तो साफ चाहिए थोड़ा सा, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है। 32 स्कोर, और इस बार देखा जाए नए बल्लेबाज राहुल गोंधली आए। सुहास नाइक के लिए अगली बॉल, फुल टॉस, ऐसी गेंद उसे देगा बॉडी से तगड़ा भीम है और देगा नो बॉल है, कमर के ऊपर गेंद, 6 रन, अगली गेंद फ्री डीजे। और बेहतरीन ये मिकी माउस का डांस और छक्के के साथ तो स्कोर पहुंचाए 39 के घर में। 2 विकेट के नुकसान पे सिंहगढ़ सुपर किंग्स टीम का स्कोर। अगली गेंद फ्री हिट की है और वो मौका है सुहास नाइक के पास, एक लाइसेंस है, लॉटरी है इस बल्लेबाज के पास। और एक बार फिर से इस बार देखा जाए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद रखी, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है, छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। फ्री हिट की गेंद थी, बल्लेबाज को मौका नहीं दिया, स्कोर रुका हुआ है 39 के घर में। अगली बॉल सुहास नाइक के लिए जोरदार हिट करने गए, शॉट थर्ड मैन से गेंद को गली के क्षेत्र में फील्ड किया है। जब तक एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है सिंहगढ़ सुपर किंग्स टीम का 40 के घर में। 2 गेंदें शेष है तीसरी ओवर की। मेगा फाइनल का मुकाबला है, बीपीएल का शहंशाह कौन बनेगा, चैंपियन कौन बनेगा, कौन सा मालिक और कौन सा कप्तान इस ट्रॉफी के साथ जश्न मनाएंगे। मुकाबला सिंहगढ़ सुपर किंग्स बनाम प्रबलगढ़ टाइटन के बीच, और एक बार फिर से सामने लगा दिया है, लेकिन लंगोन खिलाड़ी गेंद को उठाने आए। जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ राहुल गोंधली ने खुद का खाता ओपन किया, टीम का स्कोर पहुंचा 41। 41 के घर में अंतिम बॉल शेष। अंतिम बॉल शेष है। सुहास नाइक व्यक्तिगत 13 पे खेल रहे, 14 पे खेल रहे, 2 छक्के 2 सिंगल के सहायता से। राहुल गोंधली 1 पे खेल रहे, 41। 41 पे स्कोर रुका हुआ है और प्रीत मात्रे की अंतिम बॉल शेष। शॉर्ट पिच गेंद जरूर, लेकिन किनारा लगा बल्ले का, विकेट कीपर ने कैच लिया है और सुहास नाइक की पारी का खात्मा हो गया। 14 रन बना के वापस जा रहे और 41 रन पे या सिंहगढ़ सुपर किंग को तीसरा झटका लगता हुआ डीजे। अमर मात्रे मारदार करेंगे, कितने रन इकट्ठा करेंगे ये तो वक्त बताएगा, लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज राहुल गोंधली जो 1 पे खेल रहे हैं और मयूर ठाकुर का यह अंतिम ओवर। मयूर ठाकुर खुद का पहला और पारी का चौथा ओवर लेके 41 रन बन चुके हैं। 3 विकेट के नुकसान पे सिंहगढ़ सुपर किंग टीम का स्कोर। प्रबल टाइटन टीम पहले गेंदबाजी कर रहे हैं और ये देखिए घूम के खेलने का प्रयास किया था, गेंद स्टंप के ऊपर चली गई है। गेंद के लाइन को देखना चाहिए, बल्ला हवा में चला के कुछ फायदा नहीं है, लेकिन चकमा दिया है इस बार देखा राहुल गोंधली को। 5 गेंदों का खेल शेष है।
फाइनल का ये मुकाबला है, मामूली मुकाबला नहीं है, चैंपियन बनने का मुकाबला है। और एक बार फिर से बेहतरीन शॉट खेला है, डीप मिड विकेट के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक चुरा लिया, दूसरे रन के लिए भाग रहे हैं, लेकिन क्या होगा क्या होगा क्या होगा, रन चुरा लिया है। पहला रन लिया, उसके बाद दूसरे रन के लिए भागम भाग बढ़िया किया। 2 रनों के साथ सिंहगढ़ सुपर किंग्स टीम का स्कोर पहुंचा है 43, यानी कि 43 रन 3 विकेट के नुकसान पे 4 गेंदों का खेल शेष है। तीसरी गेंद और जोरदार हिट कर दिया, कैच की संभावना क्या होगी, नहीं। और इस बार देखिए बड़ी अच्छी ट्राई की थी, लेकिन अंत में इस बार देखा रन आउट का मौका बनेगा, क्योंकि अमर मात्रे इस बार रनिंग में थोड़े कम पड़े और दूसरे रन के लिए आउट हो गए। बाउंड्री नहीं है, यहां अच्छा प्रयास किया फील्डर ने और अमर मात्रे 0 रन बना के वापस। बैंड वाले भी आए हैं, डीजे भी लग रहा है, मिकी माउस भी नाच रहा है। क्या माहौल बन चुका है बीपीएल के लिए, बामन डोंगरी प्रीमियर लीग का यह दबदबा है। बाहर आइए छोटे बच्चे, अगली बॉल क्लीन बॉल, फर्नीचर डिस्टर्ब हुआ है और इसी के साथ देखा जाए बल्लेबाज चलता गज राहुल बन गया आउट। गेंदे शेष 44 स्कोर, चवालीस रन, पांचवी गेंद। ओ अच्छी बॉल, गुड लेंथ के ऊपर डिलीवरी थी, बल्लेबाज को चकमा दिया इस गेंद ने, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। अंतिम बॉल शेष है। ये और क्या फेंका है मयूर ठाकुर ने, कितना पैनापन दिखाया गेंदबाजी में, धारदार गेंदबाजी की। ये स्लॉग ओवर था, डेथ ओवर में हनामारी होती है, मारदार होती है, लेकिन यहां इस ओवर में उन्होंने बांध के रखा है, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश किया। अंतिम बॉल शेष और इस बार देखा जाए शरीर से दूर रखी और इसी के साथ ये पहली इनिंग खत्म हो गई है। सिंहगढ़ सुपर किंग टीम का स्कोर पहुंचा है 44 और जीतने के लिए प्रबलगढ़ टाइटंस टीम को 45 रन चाहिए। या आपल्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. यथोचित मान सन्मान आपण करतोय. प्रीतमजी मात्रे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूयात. आणि प्रथमतः सन्मान आपण करतोय कर्नाळ स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष रवी शेठ पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. व्यासपीठावरती मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन आपण यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती करतोय. माननीय रवीजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. कर्नाळ स्पोर्ट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष देखील ते आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती होत असताना पुढील सन्मानासाठी मी विनंती करेन नानाजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रीतमजी मात्रे साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. जिथे पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती होत असताना
या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आमच्या पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ प्रसंगी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे यथोचित मान सन्मान आपण या शुभ प्रसंगी घेत असताना पाहुणचार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. धन्यवाद. आपली उपस्थिती साहेब आमच्यासाठी फार अमूल्य होती. धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित झालात. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय बामणडोंगरी प्रीमियर लीग अंतिम सामन्याचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना प्रबळगड टायटन्स आणि सिंहगड सुपर किंग्स या दोन संघांदरम्यानची ही लढत मैदानामध्ये रंगणारी ही अंतिम आणि मेगा फायनलची लढत, ज्या दरम्यान जिथे आपण प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या गेल्या त्या 44 सिंहगड सुपर किंग या संघाने 44 धावा बनवल्यात. 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 45 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. 45 धावा प्रत्येक षटका गणिक 9ची सरासरी तुम्हाला गाठावी लागणार आहे आणि 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटका गणिक 11.25 ची सरासरी गाठावी लागेल, माफी असावी. 11.25 च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आमचे प्रीतम शेठ म्हात्रे साहेब आणि रवीशी पाटील साहेब यांचे विशेष करून आभार. मैदानाच्या आतमध्ये होऊया. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. आघाडीला आले आहेत. या धावसंख्येचा 45 धावसंख्येचं मापक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोणतीही धावसंख्या ही सन्मानजनक ठरत नसते. अनेक वेळा आपण पाहतो की छोटी धावसंख्येमध्ये मोठमोठे विक्रम नोंदवलेही गेलेत आणि या मॅच मध्ये कशा रीतीचा विक्रम नोंदवला जाणार. या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेशजी चौगुले साहेब, शिवसाई राम 28-28 प्रोप्रायटर आमच्यापासून रजा घेतात. धन्यवाद साहेब, आपणही आमच्यापर्यंत उपस्थित झालात आणि एक अमूल्य भेट तुमच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. मैदानाच्या आतमध्ये 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ईद का जवाब पत्थर से होगा, प्रश्न का जवाब उत्तर से होगा, गेंद का जवाब बल्ले से कश्मकश मुकाबला पाहायला मिळणार. यात काय तीळ मात्र शंका नाही आहे. महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. आघाडीला आले क्रिश मात्रे याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला आहे. रोहित मात्रे आणि रोशन शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कशा रीतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाणार, या 4 षटकांमध्ये काय वाढून ठेवलंय. आस्किंग रन रेट 11.25 रन रेटच्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेक वेळेला आपण म्हणतो की चांगली भागीदारी इथे रचावी लागेल. अनेक वेळेला आपण असंही म्हणतो की भागीदारी रचण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मैदानावरती तग धरून उभं राहावं लागणार आहे. परंतु कशा रीतीने हा क्रिकेटचा खेळ केला जाणार. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धारपणे वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतील आणि जातील. मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. तुम्ही आघाडीला आल्यानंतर कशा रीतीने मैदानावरती तग धरून उभे राहता. या 45 धावांचा पाठलाग करत असताना कशा रीतीच्या भागीदारी रचल्या जातील, याही गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. ओमकार नाईक आज मात्र या संपूर्ण स्पर्धेवरती कटाक्षाने त्यांची नजर. रायगड क्रिकेटमधील एक भन्नाट वेगाने गोलंदाजी करणारा जलद गतीचा गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते ओमकार नाईक बॉल बॉयची भूमिका आज मात्र निभावत आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती क्रिश मात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. क्रिश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. त्याची ऍक्शन चांगली आहे, त्याची गोलंदाजी चांगली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ना तो जीवदानी बामणडोंगरी संघाची दारही ठोठावतोय आणि निश्चितच तो खेळत असतानाही पाहायला मिळेल चांगल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याची गोलंदाजी ही महत्वाची भूमिका राहिली आहे. मागील मॅच मध्ये ज्याने केवळ ना पहिले षटक 2 धावांचं टाकलं होतं तो गोलंदाजी मार्कवरती. पंचांचा इशारा, लास्ट प्ले, पहिला चेंडू. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव तो जरूर आले. खाते इथे खोलण्यात आलं पहिल्या चेंडूवरती. मेगा फायनल अंतिम मुकाबला. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघासाठी महत्वाची राहणार आहे. प्रत्येक संघाला शिवरायांची ही प्रतिमा रुपी प्रथम पारितोषिक आपल्या घरी घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी चालू असणारा हा 28 365 दिवस अभि नाही तो कभी नाही या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. या मॅचच्या दरम्यान
जिंकणाऱ्या संघाला एक पाऊल पाठीमागे आहे, जो या विजयाचा हकदार ठरणार. संपूर्णतः बामणडोंगरीमध्ये चर्चा होणार, कोणाला मिळणार मालिकाभराची ही बायसिकल. यासाठी चालू असणारी ही घोडदळ मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या हाताने पंचांच्या डाव्या बाजूने राईटच्या मोर द विकेटने हा चेंडू उजव्या यष्टीवरती सबमरीन डिलिव्हरी. प्रत्येक चेंडू जो आहे ना, तो काही ना काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या धाटणीचा राहिला आहे आणि प्रत्येक चेंडू हा प्रत्येक वेळेला हा फलंदाजाला प्रश्न विचारणारा राहिला आहे. मैदानाच्या आतमध्ये सिंहगड सुपर किंग या संघाकडून खेळत असताना या खेळाडूची भूमिका महत्वाची राहिली आहे. उसळी घेणारा हा चेंडू यष्टीरक्षकाचा विध घेतो विथ द बंपर. काय गोलंदाजी केली आहे. प्रत्येक चेंडू मी निश्चित म्हटलं होते की वेगळा राहिला आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा राहिला आहे. काही ना काहीतरी नवीन, काही ना काहीतरी वेगळं करण्याची सातत्याने भूमिका ही या गोलंदाजाला परिपक्व गोलंदाज बनवून जाते. एक चांगली गोलंदाजी तो करतोय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. झेल महत्वाचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. काय घडतंय. सुप्रीत याने दिलेला हा जो कॉल आहे ना, तो कुठे ना कुठेतरी जिथे मात्र या छोट्या खाणी खेळाडूला कुठे ना कुठेतरी दुधा मनस्थितीमध्ये घेऊन गेला. झेल होता तो फ्लाय स्लिप मध्ये असणारा छोटा खेळाडू अर्थात सुप्रीतचं, परंतु त्यावेळी मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. त्याने ऍक्शन केली आणि आपण अनेक वेळा म्हणतो ना, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन द वर्ड. तुमच्या आकृतीपेक्षा कृती फार महत्वाची ठरते. सुप्रीत याला आपण पाहिलं तर 2000 पॉइंट्स मध्ये त्याला खरेदी केला आणि त्यांनी उपयुक्तता आतापर्यंत सिद्ध केल्या. त्याने हा झेल टिपला असता, परंतु कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला धाडलाय. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. सीमा रेषा ओलांडतोय. झेल निसटल्यानंतर आला हा नशिबाचा चौकार. प्रत्येक बॉल ना महत्वाचा ठरतो. रोशनचा झेल सुटला. स्ट्राईक एंड वरती आला रोहित. त्याने ठोकला चौकार. चौकार ठोकलाय. चौकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. 6 रन्स ऑन अ बोट. 6 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलाय. ऑन साइडला दाढीचं मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक सोक षटकार. काय षटकार ठोकलेत. रोहित म्हात्रेच्या बॅट मधून चौकार आणि षटकाराची आतिषबाजी त्याने केली आहे. ज्याला वेळ मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलं. आपण अनेक वेळा म्हणतो ना, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधीचं सोनं करतो तो बुद्धिवान. आणि इथे विजेता ठरत असताना पाहायला मिळाला आहे तो फलंदाज रोहित म्हात्रे. जिंदगी को आसान नहीं, बस खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी नहीं आता, बस समय को सही बनाना पड़ता है. काय फटकेबाजी केली मैदानावरती. षटकारानंतर संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावसंख्येचा पाठलाग मैदानावरती चालू आहे. 33 धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शेष. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. 33 ची आवश्यकता. 11च्या रन रेटने उजव्या यशीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू अवांतर चेंडू इथे घोषित करण्यात आलाय. पंच आमच्याकडे वळतात. अवांतर चेंडू इथे घोषित करण्यात येतो. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे सरकते, जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन अ बोट. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरती कट करण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण. इथे मात्र काय घडतंय. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एक चांगली कामगिरी सुप्रीत कडू याच्याकडून. खेळाडू बाद.
सिंहगड सुपर किंग हा संघ आज मात्र एक गोष्ट निश्चित म्हणेल की आज आमचं नाणं आहे ना ते खणखणीत वाजतंय. काय कामगिरी केली आहे फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये. गोलंदाजी मार्क वरती रणजित ठाकूर, तर स्ट्राईक एंड वरती मयूर ठाकूर पाहायला मिळतोय. बंधूंची जोडी आहे, परंतु आज विरोधामध्ये खेळत आहेत. आज सख्खे बंधू आज एकामेकाचे वैरी मैदानावरती बनतील का हे देखील पाहावं लागणार आहे. एक द्वंद्व युद्ध लढलंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. कोण बंधू नाही आहे अथवा कोण मित्र नाही आहे, कोण सखा संबंधी नाही आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उतरल्यानंतर तो आपला प्रतिस्पर्धी आहे आणि त्याला चारी मुंड्या चित करायचं आहे. हेच मैदानावरती खेळत असताना आपल्याकडून व्हायला हवं. मला युसुफ पठाण आणि इरफान पठाणची आठवण होते. इरफान पठाणने युसुफ पठाणला खूप वेळेला बाद केलंय आणि त्या वेळेला युसुफ पठाण त्याच्याकडे रागीष्ट नजरेने बघत असताना पाहायला मिळालाय. खोलवा टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. अधिक वेगाने केली जाणारी गोलंदाजी मयूर ठाकूर साठी सरप्राईज पॅकेज राहिलाय. रणजित ठाकूर ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, बंधूसाठी केलेला हा बंधूचा प्रेम नव्हे, परंतु त्याच्या विरोधात खेळत असताना एक चांगली लयबद्धतेने केलेली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर अखूट टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अवांतर चेंडू आलाय. मला आठवतं आयपीएलच्या सामन्यांमध्ये ज्यावेळी मात्र कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळत असताना युसुफ पठाण एक आक्रमक फलंदाजी करत होता. त्याच वेळेला इरफान पठाणने चेंडू घेतला, त्याला बाद केलं आणि अगदी त्याच वेळेला अपीलही केली होती पंचांकडे. सरळ बॅटने ठोकलाय. लॉंग ऑनला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटकार. हातातून हा हळवा कॅच निसटलाय की काय. 500 रुपये गेलेत. मैदानावरती षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन अ बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. हळवा कॅच साठी 500 रुपये जे दिले जाणार आहेत अमितजी ठाकूर साहेब यांच्याकडून. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आला. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 45 धावांचा पाठलाग चालू आहे. येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. एक छोटी विश्रांती घेऊया. डीजे कडून एक मधुर संगीत ऐकूया आणि लगेचच परतूया. तर 400 फूट उंच असणारा सिंहगड हा शौर्याची गाथा दाखवतो, परंतु अगदी त्याच वेळेला प्रबळगड 2300 फूट उंचीचा आहे आणि अगदी तो पनवेलच्या नजीक आहे. परंतु या 2 गडांमधले असणारे हे द्वंद्व युद्ध कल्पेजी ठाकूर साहेब यांच्याकडून आमची छोटी कन्या सानवीसाठी कॅश प्राइज आले 200 रुपयाचं. गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. बहारदार गोलंदाजी अमीर मात्रे यांच्याकडून होत असताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र 22 धावसंख्येची आवश्यकता. डॉट बॉल आलाय. हा चेंडू बॅकफूट वरती येत असताना हलक्या हाताने केला. स्ट्रेट डाऊन ग्राउंड. चेंडू कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक येतोय, त्याला हुलकावणी दे. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
रोहित मात्रेच्या बॅट मधून निघणारा हा चौकार संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती तब्बल 27 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती असा एक खेळाडू आहे ज्याच्या नावाची गणना अक्षरांची केली ना तर ती 50 होते. वर्ण कुलसूर्या पथबेंडिगे उशांता जोसेफा चामिंडावास प्रत्येक आकड्याची बेरीज केली तर ती 50 होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव जरुरी येते. 38 सर्कल मधून चेंडूला उचलतोय फेकी केली जाते तद्वर एक धाव येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 28 धावा धावफलकावरती आहे. 28 रन्स ऑन अ बोर्ड. भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्यासाठी 28 वर्षाचा कालखंड लागला. 2 एप्रिल 2011 भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. परंतु त्या मॅच मध्ये आपण जिथे पाहिलं ना तर ज्या बॅटने षटकार ठोकला होता ना महेंद्रसिंग धोनीने त्याची बॅट 73 लाखाला लिलावामध्ये गेली. हलक्या हाताने ऑन साइडला केलेला हा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तद्वर एक धाव आली आहे. विजयासाठी 8 चेंडू आणि आता मात्र 16 धावसंख्येची आवश्यकता. 8 गेंदे शेष है और जीत के लिए 16 रनों की जरूरत. 8 बॉल 16 रन रिक्वायर्ड बाय विन. 2011 सालच्या विश्वचषकाची आपण गणना आणि विचार करत होतो परंतु एक स्टंप जो आहे ना तो त्याच्यावरती ठेवलेली बेल्स ही एका आयफोन पेक्षा महागडी होती. ऑन साइडला खेळण्याचा हलक्या हाताने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ढकललंय. दिशा दिली केवळ खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये चुका आणि चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. धावा मिळतील या चेंडूवरती 3. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा पाहिल्या तर येणारे 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. 32 धावा धावफलकावरती आहेत. अमित मात्रे ज्यावेळी समालोचन करतात ना त्यावेळी हिंदीमध्ये ते चुकीला गलती म्हणतात परंतु आम्ही निश्चित म्हणतो पहिली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, तीसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. मैदानावरती चुकी झाली आहे आणि धावा मिळाल्यात त्या 3. खोलवा टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. संघांच्या संघ मालकांना आपण विनंती करूयात चला या व्यासपीठावरती आपलाही आदरातिथ्य सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. त्यासाठी आपला संघही आपण उपस्थित ठेवावा. मैदानावरती 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. 6 गेंदे 9 रनों की जरूरत. 6 बॉल 9 रन रिक्वायर्ड बाय विन. काय घडणार या सामन्याच्या दरम्यान? 6 चेंडू आणि 9 धावा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये प्रत्येक बॉल महत्वाचा ठरतो. इथे हार मानता कामा नये. गोलंदाज सज्ज होतोय शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. सुहासचा पहिला चेंडू स्लॉक स्वीप ऑन साइडला ठोकलाय. षटकार. आठ चेंडू मध्ये 25 धावसंख्येवरती नाबाद खेळणारा रोहित मात्रेने ठोकलाय षटकार. विजयासाठी केवळ 3 धावसंख्येची आवश्यकता. 3 चेंडू नंतर पुन्हा एकदा आपल्या ब्रॉस बँडला आपण संधी देऊयात. 3 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आमचे संपूर्णतः आज वाद्य वृंद इथे दाखल झालाय. एक जल्लोष, एक वेगळा जल्लोष पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडू नंतर. विजयासाठी मापक धावसंख्येचं लक्ष होतं. रोहित मात्रे सारखी भिंत विजय आणि पराजयामध्ये उभी आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा.
खोलवा टप्प्याचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर अपील केली आहे. खेळाडूने स्वतःने इथे जरूर सांगितलंय, खेळाडू वृत्ती दाखवली आहे. रोहित म्हात्रेने इथे एक स्वतः विकेट सोडली आहे. खेळाडू बाद. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक दिवस समालोचनाची संधी मिळाली. आज मी काय काय घेऊन जाईन तर आज या 12 संघांना दिलेली गडांची नावं, आज या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाणारे प्रत्येक पारितोषिक रूपाने दिली जाणारी ट्रॉफी नव्हे तर एक आकर्षक शिवरायांची प्रतिमा ही मी जरूर घेऊन जाईन. आणि अगदी त्याच वेळेला मैदानावरती खेळणारे छोटे मुलं जी कमी वयाची ती मी जरूर घेऊन जाईन. परंतु आज आवर्जून घेऊन जाईन ती रोहित म्हात्रेकडून पाहिलेली मी खेळाडू वृत्ती. त्याने मैदानावरती स्वतः मैदान जरूर सोडलंय. पंचांचीकडे अपील दिली जरूर, परंतु ती अपीलाला झुगारून त्याने स्वतःने मैदान सोडलंय. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 धावसंख्येची आवश्यकता. खोलवा टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने डीपेक्षा कव्हरला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक येतोय. रणजित फेकी केली जाणार, तदवर मात्र एक धाव आली आहे. काय करते मैदानामध्ये चोरटी धावायचा प्रयत्न, चोरटी धाव देखील अर्जित करण्यात आली आहे. सामना इथे बरोबरीत येऊन टेपलाय. मॅच इथे जिथे टाय होत असताना पाहायला मिळणार का, जिथे 3 चेंडू अजूनही शेष आहेत. विजयासाठी केवळ एक धावसंख्येची आवश्यकता. काय घडणार या मॅचच्या दरम्यान. सुहासचं हे शेवटचं आणि अंतिम षटक. कर्णधार आलाय फलंदाजीसाठी. निखिल खोत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट. विजयासाठी 3 चेंडू आणि केवळ एक धावसंख्येची आवश्यकता. कोणता संघ या सामन्याचा विजेता ठरणार. एक चेंडू इथे ऑन साइडला छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. काय घडणार या चेंडूवरती. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये कलाटणी येणार का. तिसऱ्या पंचांची मागणी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरे पंचांनी प्रथमतः ज्यावेळी खेळाडूला बाद दिलं त्या खेळाडूचं नाव होतं सचिन रमेश तेंडुलकर. त्याला जॉन्टी रोड्सने बाद केलं होतं. परंतु दुसरा खेळाडू ज्यावेळी बाद झाला ना तो खेळाडू होता जॉन्टी रोड्स आणि त्याला बाद केलं होतं ते सचिन तेंडुलकरने. आज या स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर संपूर्ण मी जावळेकरांचा आभार मानेन की त्यांनी या आयोजनासाठी मुबलक असं मैदान दिलं आणि लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य केलं. मग जावळेचा सुपरस्टार प्रसाद गरजचंही तितकंसं आभार मानायला हवं की त्याची संपूर्ण टीमने जावळेकरांनी दिलेलं प्रेम हे बामण डोंगरेकर कदापि विसरणार नाही आहेत. हा खेळाडू मैदानावरती पंचांचा इशारा, हा खेळाडू बाद. बाण दंड मध्ये आपण पाहतोय 2 चेंडू आणि केवळ एकेरी धावसंख्येची आवश्यकता. या मॅचच्या दरम्यान पुन्हा एकदा मी संपूर्ण जावळेकरांचे आभार मानेन की त्यांनी हे मैदान या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आणि बामण डोंगरी प्रीमियर लीग साठी उपलब्ध करून दिलं. व प्रसाद गरत यांचंही विशेष करून आभार आणि संपूर्ण टीमचं. मॅच मैदानावरती रंगतीये. येणारे 2 चेंडू आणि केवळ एक धावसंख्येची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये कलाटणी पाहायला मिळते. होत्याचं नव्हतं. क्रिकेटचा हा खेळच असा आहे. कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना हे कोणीही सांगू शकत नाही. पल में माशा पल में तमाशा आम्ही अनेक वेळा म्हणतो. आमच्या फोटोला हार चढवला जात नाही ना तदवर हार मानू नका मित्रांनो. मग आयुष्य असू द्या अथवा असू दे क्रिकेटचा खेळ, इथे हार मानता कामा नये. आणि हेच मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. ते अमर म्हात्रेंनी क्षेत्ररक्षणाची सजावटी करतायत. कशा रीतीचं क्षेत्ररक्षण लगावण्यात येत आहे. येणारे 2 चेंडू आणि एक धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू डॉट येणार का. गोलंदाज सज्ज. हा चेंडू हलक्या हाताने केलाय. ही धाव अर्जित करण्यात येते आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच